सगळीकडेच देवीचा उत्सव चालू आहे. नवरात्रीमध्ये बरेच जण देवीचा 9 दिवस उपवास करतात. तर काही जण एक टाईम फराळ करून उपवास करतो, तर काही जण 3 टाईम फराळ करून उपवास करतात. तर उपवासाला शाबू खिचडी किंवा वेफर्स, उपवासाचा इडली, डोसा किंवा शाबू वडे खातात. उपवास केल्याने शरीरात एनर्जी नसल्यासारखी होते. पण तुम्हाला जर एनर्जी टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही भगरीची भाकर सोबतच दहीची कढी किंवा शेंगदाण्याची आमटी किंवा बटाट्याचा ठेचा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा खाऊ शकता. तर भगरीची भाकर पचायला खूप हलकी राहते आणि दिवसभर पोट भरल्यासारखं राहतं. नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर मी ते भगरीची भाकर बनवण्यासाठी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही वरईचं पीठसुद्धा म्हणू शकता. आता हे पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया. तर बघा, ज्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकर बनवतो तशा पद्धतीने आपल्याला भगरीची भाकर बनवून घ्यायची आहे. सेम तीच प्रोसेस इथे आपल्याला वापरायची आहे. फक्त आपण ज्वारीच्या पिठामध्ये मीठ टाकत नाही, तर आपण इथे भगरीच्या पिठामध्ये मीठ टाकत आहे. तर चवीपुरतं अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा, ज्वारीच्या पिठाला आंगचीच चव असते आणि भगरीच्या पिठाला चव नसते, म्हणून आपण चवीसाठी थोडं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण छानपैकी पीठ मळून घेत आहे. तर बघा, आपण ज्या पद्धतीने भाकरीचं पीठ मळतोय तशाच पद्धतीने आपल्याला भगरीचं पीठसुद्धा इथे मळून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला इथे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर मी इथे 2 भाकरी होतील अशा पद्धतीने इथे पीठ मळलेलं आहे. तर आपल्याला ह्याचे 2 भाग करायचे आणि भाकर बनवून घ्यायची आहे. तर बघा, आता ह्याचा आपण छान गोळा बनवून घेऊया आणि चाळणीने थोडंसं पीठ आपल्याला भाकर थापायसाठी पीठ चाळून घ्यायचं आहे. तर बघा, पिठाच्या गोळ्याला आपण थोडंसं पसरून घेऊया, म्हणजे आपल्याला छानपैकी भाकर थापता येईल. अशा पद्धतीने आपल्याला आता वरती पीठ टाकून भाकर छान थापून घ्यायची आहे. सेम आपल्याला ज्वारीच्या भाकरीसारखी ही भाकर थापून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये भगरीमध्ये साबुदाणा असल्यामुळे भगरीचं पीठ असं चिकन असतं, त्यामुळे भाकर कुठेही फाटत नाही किंवा तुटत नाही. तर आता हे बघा, भाकर आपली किती छान गोल अशी झालेली आहे. आता तवा गरम केलेला आहे, त्यावरती आपण भाकर टाकून घेऊया आणि वरती पाणी टाकून आपल्याला पाणी असं भाकरीवरती पसरून घ्यायचं आहे. तर बघा, भाकरीवरचं पाणी आपल्याला सुकल्यानंतरच आपल्याला ही भाकर पलटून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण इथे भाकर पलटून घेतलेली आहे. तर आता पाठीकडला भाग छान असा भाजून झाला की लगेच आपल्याला भाकर पलटून घ्यायचं आहे. तर बघा, किती छान आपली टम इथे भाकर फुगत आहे. आता ही भाकर आपली छान असं भाजून झालेली आहे. तर दुसरी भाकरसुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे बनवून घेतली. आता त्याच तव्यावरती आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि शेंगदाणे कच्चे थोडे जास्त घ्यायचे. आता हे शेंगदाणे आणि मिरची आपल्याला सोबतच छान असं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला कडक होईपर्यंत शेंगदाणे असं छान भाजून घ्यायचं आहे आणि सोबत मिरचीसुद्धा आपल्याला छानपैकी असं भाजून घ्यायची आहे. तर थोडंसं तेल आपण थोडं जास्त टाकलेलं आहे. तर बघा, आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला छान असं मोटाड्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर बघा, चवीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून आपल्याला छान ठेचा बनवून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे मोठा ठेचा बनवलेला आहे. आपण बटाट्याचा ठेचा बनवणार आहे, त्यासाठी आपण इथे उकडलेले 2 बटाटे घेतलेत. आता त्याच तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकलं आणि जे आपण ठेचा बनवून घेतलेला आहे ते टाकून घेतलं. आता ही ठेचा आपल्याला तेलामध्ये छान कलर बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे ठेचा छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आपण जे बटाटा बारीक करून घेतला आहे आता ते टाकून घेऊया. आता बटाटा टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर बघा, आधी आपण ठेचा छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बटाटा टाकून घेऊया. तर बघा, बटाटा टाकून आपल्याला छान बटाटा
ठेचामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने खूप छान लागतो ठेचा खायला. तर भगरीच्या भाकरीसोबत तर एकदम भारी लागतो. तर बघा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला जर बटाटा टाकायचा नसेल तर तुम्ही नुसता अशा पद्धतीने मी जसा ठेचा बनवला आहे तर ते सुद्धा खाऊ शकता तुम्ही. तर बघा इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही जर माझी रेसिपी बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली आहे ती.